नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. टी-ई-टी 2026 साठी बऱ्याच न्यूज येत आहेत. अशा या न्यूजच्या वातावरणामध्ये परीक्षा, अभ्यास याकडे दुर्लक्ष देऊ नका. न्यूज तुम्ही डेफिनेटली बघा, पण कंटिन्यूअस त्याच्यामध्ये अडकून राहा. तर इथं तुम्हाला एक अपडेट आलेली आहे. त्या अपडेट संदर्भात आलेलो आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. चॅनलवरती टी-ई-टी 2026 साठी मोफत लेक्चर होणार आहे. तुम्हाला की पडतील. टी-ई-टीसाठी पुस्तकांसाठी त्या ऑफिशियल हे सागर पब्लिकेशनची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला फॉलो करा. तिथे तुम्हाला बालमानसशास्त्र, अध्यापन आणि इतर विषयांची पुस्तकं मिळून जातील. आता स्कूल शिक्षा साक्षरता विभाग, लोकसभा अतारांकित प्रश्न संख्या, राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद के दिशा निर्देश, डेट आहे 9/2/2026. याच्यामध्ये काय दिलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एकच मुद्दा आहे बघा याच्यामध्ये. 2011च्या अगोदर जर शिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली असेल, तर एवढं मोठं परिपत्रक वाचायची पण जास्त गरज नाहीये. तर 2011 आता सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत ते सगळं तुम्हाला माहिती आहे. इथं काय दिलंय समजून घ्या. 2011च्या आधी जर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली असेल आणि त्यावेळेस 2011ला जे काही नियम असतील, प्रक्रिया असतील, हे सगळी फॉलो करून जर तुमची नियुक्ती 2011च्या आधी झाली असेल, तर अशा लोकांसाठी टी-ई-टी अनिवार्य आहे का नाही? ठीक आहे. असेल तर का? याची उत्तरं इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या, की सरकार जे आहे, सरकार इस बात से अवगत है कि वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों की नियुक्ति उस समय जे आता मी सांगितलं, की त्याच्यानुसार आहे. मग जेव्हा टी-ई-टी नव्हती, त्यावेळेस ते जे कायदे कानून होते त्याच्यानुसार त्यांची नियुक्ती झालेली आहे. मग आता त्यांना टी-ई-टी कंपल्सरी आहे का? आणि जर असेल तर का कंपल्सरी आहे? ठीक आहे. सरकार 2011च्या आधी जे नियुक्त शिक्षक आहेत, टी-ई-टी पूर्णपणे त्यांना सूट देण्याचा विचार करत आहे का? जर विचार करत असेल, तर एक स्पष्ट समान राष्ट्रीय नीती जारी करण्याचा काही विचार आहे का सरकारचा? याचा इथं संदर्भ दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि शिक्षकांची सेवा, पदोन्नती, अन्य अधिकार जे 2011च्या आधीचे शिक्षक आहेत त्यांच्यावरती प्रतिकूल प्रभाव टी-ई-टीच्या अभावी पडला नाही पाहिजे. हे मुद्दे इथं डिस्कस केलेले आहेत, लक्षात घ्या. आणि इथं लक्षात घ्या, जर या सगळ्याची उत्तरं नाही असतील तर याचं कारण काय आहे? ओके. उत्तर इथं जयंत चौधरी जे शिक्षा मंत्रालय राज्यमंत्री आहेत त्यांनी दिलेलं आहे, की इथं त्यांनी बघा जो आर-टी अधिनियम आहे, बाल शिक्षा का अधिकार अधिनियम 2009 तुम्ही अभ्यासला पण असेल. त्याच्या आर्टिकल 23 उप-आर्टिकल 1 चं प्रावधान त्यांनी सांगितलंय, की याच्यामध्ये काय सांगितलंय, राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद एन-सी-टी 23 ऑगस्ट 2010 राजपत्र अधिसूचना 1ली ते 8वी पर्यंतचे जे शिक्षक आहेत, ठीक आहे, नियुक्तीसाठी पात्र आहेत. न्यूनतम योग्यता हे निर्धारित की आहे. म्हणजे या अधिनियमामध्ये 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी काही न्यूनतम योग्यता निर्धारित केलेल्या आहेत आणि अधिसूचना के अनुसार लक्षात घ्या, शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए टी-ई-टी पास करना एक आवश्यक योग्यता आहे. म्हणजे टी-ई-टी तुम्हाला पास करावं लागेल, लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला होता 1/9/2025 इथं अधिनियमाचं आर्टिकल 23 सांगितलं होतं, टी-ई-टी निर्धारित न्यूनतम योग्यताओं में से एक है और अधिनियम के तहत आने वाले स्कूलों में शिक्षक के रूप में म्हणजे या अधिनियमाअंतर्गत जे काही स्कूल येतील ना, त्या शिक्षकांसाठी टी-ई-टी कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. आर-टी अधिनियम लागू होने से पहिले, त्या आर-टी अधिनियम लागू व्हायच्या अगोदर जे काही शिक्षक आहेत, ठीक आहे, याच्यासाठी सुप्रीम कोर्टानं काय सांगितलंय, भारताचं जे संविधान आहे आर्टिकल 142 ठीक आहे. तर या आर्टिकल 142 मधले जे काही प्रावधान आहेत त्याचा प्रयोग केलेला आहे, लक्षात घ्या. आणि आता इथे त्यांनी 2 कंडिशन सांगितलेत, की 2011च्या आधी जॉइनिंग झालेले जे शिक्षक आहेत, त्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त राहिली आहे. ठीक आहे. तर सेवामध्ये राहण्यासाठी त्यांना तारीख जी दिलेली आहे 2 वर्षाच्या अवधीमध्ये टी-ई-टी त्यांना क्वालिफाय करावीच लागेल आणि
सेकंड कंडिशन आहे, ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी राहिली, त्यांना टीईटी पास किए बिना सेवानिवृत्ति की आयु तक सेवा में बने रहने की अनुमति दी गई है. म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी सेवा राहिली, तर तुम्ही बिना टीईटी पण नोकरी तुमची कंटिन्यू करू शकता. पण जर तुमची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त राहिली असेल, तर तिथं तुम्हाला 2 वर्षामध्ये टीईटी कंपल्सरी क्वालिफाय व्हावंच लागेल. लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाचे निर्देश जे आहेत, हे आर-टी नियमाच्या म्हणजे आर-टी नियमाच्या नुसार आहेत आणि संवैधानिक ढाँचा जो है त्याच्या अनुसार आहेत. शिक्षक के तौर पर नियुक्ति पाने के लिए इच्छुक सभी लोगों के लिए लक्षात घ्या. ज्यांना शिक्षक व्हायचंय सगळ्यांसाठी इथं टीईटीची जी परीक्षा आहे, तर ही टीईटीची परीक्षा पास करावी लागेल. लक्षात घ्या. तो इथे हे 4-5 मुद्दे आहेत, हेच तुम्हाला समजून घ्यायचे. जास्त काही याच्यामध्ये इम्पोर्टंट नाही. तर अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे. टेक केअर.